राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11वे राष्ट्रीय अधिवेशन आज कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे संपन्न झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केले. अधिवेशनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. या अधिवेशनात जातनिहाय जनगणना व्हावी हा केंद्रीय मुद्दा आहे. अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जातनिहाय जनगणना व्हावी यासाठीचा सकारात्मक व्हिडिओ संदेश देखील प्रसारित करण्यात आला. राज्याचे ओबीसी विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी या अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजासाठी राबविलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. अधिवेशनाच्या आपल्या मुख्य भाषणातून कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी ओबीसी समाजाने या देशाची निर्मिती केली असून काँग्रेस नेते राहुल गांधी व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे म्हटले. सर्व समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही ते म्हणाले. Everyone has not built this country. It is you have built and whom you have created with your own mind skill. This foundation has been built here. No one can do a carpenter job. No one can become a goldsmith. No other can do the work who was the work of a backward class man. I tell only one thing. You are the nation builders and you have built this nation. So I know that you have a lot of requests. Though governments, we have given a lot of opportunity in various sections. We call it Sarvarigu Samapalu Samapalu. That means we have to treat equality. So even at the time of Britishers, there was a lot of discussion on this issue. I think 1931, there was a caste census. After that, the Congress party has been looking at it. My leader Rahul Gandhi and Mallikarjun Kharge ji is very committed. We wanted again this caste census to be conducted and fair justice has to be given to every section of the society. That is the decision. So I know you have given a lot of representation. Your demands are there. So we have been protecting for the society. And today, every community has their own right, the fundamental right which has been given in the Constitution. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.